नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर बुकसोल किताब की आत्मा. बुकसोल किताब की आत्मा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इकिगाई या पुस्तकाचा सार अगदी सोप्या आणि प्रभावी पद्धतीने समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण कदाचित तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ तुम्हाला इथेच सापडेल. चला तर मग सुरुवात करूया. अगदी छान सुरुवात केलीस. आणि आजचा विषय खरोखरच प्रत्येकाच्या आयुष्याला स्पर्श करणारा आहे. हो ना. म्हणजे विचार करा, एका अशा जगाचा जिथे रिटायरमेंट किंवा निवृत्ती या शब्दाला काहीही अर्थ नाही. एका अशा गावाची कल्पना करा जिथे लोक 100 किंवा 110 वर्षांपेक्षा जास्त आयुष्य जगतात, आणि तेही नुसतं अंथरुणावर पडून नाही बरं का. हो, ते अगदी हसत खेळत, बागेत काम करत आणि रोजच्या जीवनाचा पुरेपूर आनंद घेत जगतात. बरोबर. आणि आज आपण ह्याच रहस्यमयी जगाची एक अतिशय सखोल सफर करणार आहोत. आज आपल्याकडे अभ्यासासाठी अनेक भक्कम संदर्भ आहेत. मुख्यत्वेने हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरालेस यांचं जगप्रसिद्ध पुस्तक इकिगाई, इंटरनेटवरील काही अत्यंत अभ्यासपूर्ण लेख, इकिगाई ट्राईबच्या वर्कशीट्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जपानच्या ओकिनावा बेटावरील 100 वर्षाहून अधिक काळ जगणाऱ्या लोकांच्या प्रत्यक्ष मुलाखती. आणि या सर्व संदर्भांच्या आधारे आज आपलं एकच मिशन आहे. इकिगाई या संकल्पनेभोवती पाश्चात्य आणि आधुनिक जगाने जे गैरसमज पसरवले आहेत ते मुळापासून उखळून टाकणे आणि जपानी लोकांच्या दीर्घायुष्याचं आणि आनंदी जीवनाचं मूळ रहस्य उलगडणे. अगदी. कारण खरी इकिगाई शोधण्यापूर्वी आपण आत्तापर्यंत इंटरनेटवरून जे काही चुकीचं शिकलो आहोत ते डोक्यातून काढून टाकणं अत्यंत गरजेचं आहे. हो, आणि इथे सर्वात रंजक गोष्ट ही आहे की संपूर्ण जगाने एका अतिशय साध्या, सुंदर जीवनशैलीचं एका बिझनेस मॉडेलमध्ये रूपांतर करून टाकलं आहे. म्हणजे इकिगाई हे केवळ एखादं मोटिवेशनल पुस्तक नाही किंवा रातोरात यश मिळवून देणारी जादूची कांडीही नाहीये. म्हणजे ते जे इंटरनेटवर फिरत असतं ते चुकीचं आहे का? आपण हे जरा सविस्तर समजून घेऊया. इंटरनेटवर इकिगाई शोधल्यावर सर्वात आधी ती प्रसिद्ध 4 वर्तुळांची आकृती दिसते ना? हो, तो रंगीत व्हेन डायग्राम, ज्यामध्ये 4 गोष्टींचा संगम दाखवला जातो. अगदी तेच. आपल्याला काय आवडते, आपण कशात चांगले आहोत, जगाला कशाची गरज आहे आणि आपल्याला कशातून पैसे मिळू शकतात. आणि मग सांगितलं जातं की या 4ही वर्तुळांचा जिथे मध्यबिंदू मिळतो ती आपली इकिगाई. पण इथेच सर्वात मोठी गोम आहे. ती खरी इकिगाई नाहीच. अरे बापरे, खरंच? मग ते काय आहे नक्की? याची तुलना आपण इंटरनेटवर मिळणाऱ्या एखाद्या खोट्या व्हायरल रेसिपीशी करू शकतो. म्हणजे बघ, समजा एखाद्याला अस्सल महाराष्ट्रीयन पुरणपोळी खायची आहे. आणि कोणीतरी त्यात मोझरेला चीज आणि टोमॅटो कॅचअप टाकून त्याला ऑथेंटिक पुरणपोळी म्हणून विकत असेल. अगदी तसाच काहीसा प्रकार या व्हेन डायग्रामच्या बाबतीत झालाय, नाही का? अगदी अचूक तुलना आहे ही. या चीज पुरणपोळीचा जन्म कसा झाला आहे पाहणं खूप रंजक आहे. या 4 वर्तुळांच्या आकृतीचा मूळ जपानी संस्कृतीशी दुरान्वयानेही संबंध नाहीये. म्हणजे हा डायग्राम जपानी लोकांनी बनवलाच नाहीये? नाही, मुळीच नाही. ही आकृती मूळतः स्पॅनिश सल्लागार आंद्रेई जुजुनागा यांनी वैयक्तिक उद्दिष्ट म्हणजे पर्सनल पर्पज शोधण्यासाठी बनवली होती. अच्छा. मग त्याला इकिगाई हे नाव कसं पडलं? झालं असं की 2014च्या सुमारास मार्क विन नावाच्या एका ब्लॉगरने डॅन बुटनरचा ब्लू झोन्सवरील एक टेड टॉक पाहिला. ब्लू झोन्स म्हणजे जगात जिथे लोक सर्वाधिक जगतात असे भाग. आणि त्याने आंध्रेईच्या त्या आकृतीमध्ये परस्पर इकिगाई हा शब्द घुसडवला आणि एक ब्लॉग लिहून टाकला. बरोबर. आणि तो ब्लॉग इंटरनेटवर इतका व्हायरल झाला की जगभरातील कॉर्पोरेट सेमिनार्समध्ये तोच खरा मानला गेला. पाश्चात्य जगाला प्रत्येक गोष्टीला उत्पादकता आणि पैसा याच्याशी जोडण्याची सवय असते ना. हो. त्यामुळे त्यांनी इकिगाईला एका विशेषाधिकारात बदलून टाकलं. जणू काही आयुष्यात एक खूप मोठं जग बदलणारं ध्येय असलंच पाहिजे आणि त्यातून गडगंज पैसेही मिळवता आले पाहिजेत. अगदी हेच. पण मूळ जपानी लोकांसाठी इकिगाईचा पैशांशी किंवा जगाला काय हवंय याच्याशी काहीच संबंध नाहीये. थोडं थांबा. म्हणजे मूळ संकल्पनेत पैसाचा काहीच उल्लेख नाही. हे तर खूप धक्कादायक आहे. हो ना. कारण आजकालच्या पिढीला असं वाटतं की जर आपलं पॅशन आपल्याला पैसे कमवून देत नसेल किंवा आपण जगासाठी काही मोठे योगदान देत नसू तर आपण आयुष्यात अपयशी ठरलो आहोत. हा खूप मोठा ताण लोकांवर असतो. हाच तो पाश्चात्य गैरसमज आहे जो आपल्याला दूर करायचा आहे. जपानी इकिगाईमध्ये जगाला वाचवण्याच्या ध्येयाचा कोणताही अट्टहास नाही. मग खरी इकिगाई काय आहे? मेको कामिया,
ज्याला इकिगाईच्या अभ्यासात मदर ऑफ इकिगाई मानलं जातं, त्यांनी खूप वेगळा विचार मांडला आहे. त्यांच्या मते इकिगाई हे कोणतंही जग बदलण्याचं मोठं मिशन नाहीये. मग ते काय आहे? ही फक्त सकाळी उठल्यावर जाणवणारी एक साधी उबदार भावना आहे. त्या म्हणतात की सकाळी जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा सकाळ आपलं स्वागत करते. आपण ती निर्माण केलेली नसते. ती फक्त आपल्याला जगण्याची आणखी एक संधी देण्यासाठी येते असं म्हणायचंय का त्यांना? अगदी बरोबर. रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याची जाणीव म्हणजेच इकिगाई. मग ते एखाद्या आवडत्या व्यक्तीसोबत शांतपणे चहा पिणं असो किंवा स्वतःच्या बागेत झाडांना पाणी घालणं असो. किंवा सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश अंगावर घेणं असो. म्हणजे या छोट्या गोष्टीच माणसाला रोज सकाळी अंथरुणातून उठण्याची प्रेरणा देतात. हे ऐकायला खूप शांत आणि दिलासादायक वाटतं. हो, कारण यात काही सिद्ध करायचं दडपण नाहीये. पण इथे एक प्रश्न निर्माण होतो. जर इकिगाई हे एखादं मोठं ध्येय नसेल आणि ती फक्त चहा पिण्यासारख्या रोजच्या जगण्यातील लहान गोष्टींमध्ये दडलेली असेल, तर याचा माणसाच्या आयुष्याच्या लांबीवर कसा परिणाम होतो? हा खूप महत्वाचा दुवा आहे. म्हणजे एखादी व्यक्ती फक्त छोट्या गोष्टींमधून आनंद मिळवून 100 वर्षांपेक्षा जास्त कशी जगू शकते, हे समजून घेण्यासाठी आपल्याला जपानच्या ओकिनावा बेटावरील ओगिमी या गावाची सफर करावी लागेल. हो, या गावाला विलेज ऑफ लॉंगजेव्हिटी म्हणजे दीर्घायुष्याचं गाव म्हटलं जातं. तिथे गेल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जपानी भाषेमध्ये रिटायरमेंट या शब्दाला प्रतिशब्दच नाही. हे खरंच आश्चर्यकारक आहे. आपल्या आधुनिक जगात लोक वयाची 60 वर्ष पूर्ण झाली की काम थांबवतात आणि आराम करण्याचा विचार करतात. पण तिथे लोक शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहतात. आणि विशेष म्हणजे ओकिनावामध्ये हृदयविकाराचं प्रमाण जगात सर्वात कमी आहे. यामागे त्यांचा आहारही खूप महत्वाचा आहे ना? आपण ऐकतो की ते हारा हाचिबू नावाचा नियम पाळतात. अगदी बरोबर. हारा हाचिबो म्हणजे पोटनं 80% भरलं की जेवण थांबवणे. पण यामागे नक्की काय शास्त्र आहे? आपण तर नेहमी पोटभर जेवायला बघतो. यामागे अत्यंत ठोस असं जीवशास्त्र आहे. जेव्हा आपण पोट अगदी 100% किंवा त्याहून अधिक भरतो तेव्हा ते अन्न पचवण्यासाठी शरीराला प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. हां, म्हणजे पचनसंस्थेवर ताण येतो. हो, आणि या प्रक्रियेमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. शरीरात फ्री रॅडिकल्स मोठ्या प्रमाणावर तयार होतात, जे थेट आपल्या पेशींचं नुकसान करतात आणि शरीराचं वृद्धत्व जलद गतीने वाढवतात. हे म्हणजे एखाद्या गाडीचं इंजिन कायम त्याच्या पूर्ण क्षमतेने चालवण्यासारखं आहे. ते लवकर खराब होणारच. एकदम योग्य उदाहरण. या उलट जेव्हा पोट फक्त 80% भरलेलं असतं तेव्हा पचनसंस्थेला अन्न पचवण्यासाठी आणि मिसळण्यासाठी पुरेशी जागा मिळते. शरीरावर ताण येत नाही आणि पेशींचं नुकसान टळतं. आणि मी वाचलं होतं की ते शिंकुवासा नावाचं एक लिंबूवर्गीय फळही खातात. हो, शिंकुवास. त्यामध्ये अँटीऑक्सिडंटचं प्रमाण खूप जास्त असतं आणि ते दिवसभर ग्रीन टी पण पितात. म्हणजे योग्य आहार शरीराला आतून तरुण ठेवतो. पण मला वाटतं फक्त आहार हे एकमेव कारण असू शकत नाही. नाहीच मुळे. कारण जर आपण एकटे असू आणि फक्त चांगला आहार घेत असू तरीही आयुष्य आनंदी होईलच याची शाश्वती नाही. अगदी बरोबर, पकडलंस. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला दिसेल की मानवी संबंध हा त्यांच्या जीवनाचा सर्वात भक्कम पाया आहे. आधुनिक विज्ञानाने आता हे मान्य केलं आहे की एकाकीपणा हा दिवसाला 15 सिगरेट्स ओढणे इतका घातक आहे. हो, आणि ओकिनावामध्ये यावर एक नैसर्गिक उपाय आहे. त्यांच्याकडे मोई नावाची एक अत्यंत मजबूत सामाजिक व्यवस्था आहे. मोई म्हणजे नक्की काय? मोई म्हणजे असा लोकांचा गट जे एकमेकांना भावनिक आणि आर्थिक आधार देण्यासाठी आयुष्यभरासाठी एकत्र येतात. पूर्वी शेतीत नुकसान झाल्यावर एकमेकांना मदत करण्यासाठी ही व्यवस्था सुरू झाली होती, जी आजही टिकून आहे. पण हे मोई जैविकदृष्ट्या कसं काम करतं? म्हणजे मानसिक आधाराचा शरीरावर कसा परिणाम होतो? जेव्हा एखादा आधुनिक माणूस शहरात एकटा राहतो तेव्हा त्याच्या शरीरात कॉर्टिसॉल नावाचं स्ट्रेस हॉर्मोन सतत थोड्या थोड्या प्रमाणात पाझरत असतं. कारण तो मानसिकदृष्ट्या असुरक्षित असतो. अगदी. त्याला वाटतं की संकट आलं तर मदतीला कोणीही नाही. पण मोईमध्ये असलेल्या व्यक्तीला एक खोलवर सुरक्षिततेची भावना असते. आपला गट, आपले मित्र कायम पाठीशी आहेत या जाणीवेमुळे त्यांचा बेसलाईन स्ट्रेस नेहमी कमी राहतो. म्हणजे फक्त आपले लोक पाठीशी आहेत हा विचारच त्यांना आतून शांत ठेवतो. ते एकत्र खेळतात, चहा पितात, गप्पा मारतात. आणि त्यांच्यात इचारीबा चोडे ही एक सुंदर शिकवण आहे, ज्याचा अर्थ आहे की ज्या व्यक्तीला आपण कधी भेटलोही नसू त्या अनोळखी माणसालाही भावासारखी वागणूक देणे. वाह! यामुळे समाजात एक अत्यंत सुरक्षित आणि तणावमुक्त वातावरण तयार होतं.
समाजाचा आधार आणि योग्य आहार या गोष्टी तर आहेतच, पण रोजच्या धावपळीच्या कामात आनंद कसा मिळवायचा? इथे फ्लो या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेचा प्रवेश होतो. हो, फ्लोची संकल्पना खूपच रंजक आहे. फ्लो म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी आपण स्नोबोर्डिंगचं किंवा उतारावरून पूर्ण वेगाने सायकल चालवण्याचं उदाहरण घेऊया. तेव्हा काय होतं? जेव्हा आपण वेगाने खाली येतो तेव्हा लक्ष विचलित होण्यासाठी तिथे अजिबात वाव नसतो. जर लक्ष विचलित झालं तर दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या क्षणी भूतकाळ आणि भविष्यकाळ पूर्णपणे पुसला जातो. म्हणजे आपण फक्त आणि फक्त त्या क्षणात जगतो. अगदी शरीर, मन आणि ती कृती हे सर्व एकरूप झालेले असतात. पण आजच्या आधुनिक जगात आपण याच्या अगदी उलट वागतो. आपण सतत मल्टीटास्किंग करत असतो. आधुनिक जगाची ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. आपण नेटफ्लिक्स बघत जेवण करतो आणि त्याच वेळी मोबाईलवर इंस्टाग्रामचे रील स्क्रोल करत असतो. आपल्याला वाटतं आपण एकाच वेळी अनेक गोष्टी करून वेळ वाचवतोय. पण संशोधनानुसार असं केल्याने मेंदूला एका कामावरून दुसऱ्या कामावर स्विच होण्यासाठी प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते. यामुळे आपली उत्पादकता तब्बल 60% कमी होते. 60%? आणि बुद्ध्यांक पण तात्पुरता घसरतो ना? हो, IQ तात्पुरता 10% घसरतो. आपण न जेवणाची चव घेऊ शकत, न चित्रपट पूर्णपणे अनुभवू शकत. आणि याच्याच विरुद्ध आहे फ्लो. मानसशास्त्रज्ञ मिहाली चिक्सेंट-मिहाली यांनी या सिद्धांतावर खूप सखोल अभ्यास केला आहे. त्यांच्या मते जेव्हा आपण आपल्या क्षमतेला आव्हान देणारं पण तरीही साध्य करता येईल असं काम संपूर्ण एकाग्रतेने करतो, तेव्हा आपण फ्लो अनुभवतो. पण जपानमध्ये या गोष्टीला एका वेगळ्याच आध्यात्मिक उंचीवर नेलंय ना? हो, ज्याला ते कोडावारी म्हणतात. कोडावारी म्हणजे एखाद्या प्रक्रियेवर अफाट लक्ष केंद्रित करणं आणि त्यात परिपूर्णता मिळवण्याचा ध्यास घेणं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे झिरो ड्रीम्स ऑफ सुशी या डॉक्युमेंटरीमधील शेफ जिरो. हो, ते 80 वर्षांहून अधिक काळ फक्त सुशी बनवण्याचं काम करत आहेत. त्यांना पैशांची हाव नाही. त्यांनी जगभर शाखा उघडल्या नाहीत. त्यांचं छोटंसं हॉटेल टोकियोच्या एका भुयारी रेल्वे स्टेशनमध्ये आहे. ते रोज स्वतः मार्केटमध्ये जाऊन उत्तम मासे निवडतात. त्यांच्या हाताखालील उमेदवाराला साधी अंड्याची पोळी, ज्याला ते तामागो म्हणतात, ती योग्य प्रकारे बनवता येण्यासाठी अनेक वर्ष सराव करावा लागतो. म्हणजे ते यशासाठी किंवा पैशासाठी काम करत नाहीत, तर सुशी बनवण्याच्या प्रक्रियेत त्यांना जो फ्लो मिळतो तीच त्यांची इकिगाई आहे. ध्येय साध्य करण्यापेक्षा प्रवासावर प्रेम करणं. यात स्टुडिओ गिबलीचे दिग्दर्शक हायाओ मियाजाकी यांचंही उदाहरण देता येईल. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलेलं असलं तरी ते स्वतः तासनतास एकाग्र होऊन हाताने चित्र काढतात. तो त्यांचा फ्लो आहे. पण हा फ्लो फक्त कलाकारांसाठीच असतो का? तर नाही. जपानमध्ये सर्वसामान्यांसाठी रेडिओ ताइसो नावाचा एक सकाळचा साधा व्यायाम प्रकार आहे. हो, दुसऱ्या महायुद्धापूर्वीपासून लोक तिथे रेडिओवर सूचना ऐकून एकत्र व्यायाम करायचे. आजही ऑफिस सुरू होण्यापूर्वी लोक 5-10 मिनिटे हा व्यायाम करतात. यामुळे सगळे लोक समूहाचा भाग बनून एका सामूहिक फ्लोमध्ये दिवसाची सुरुवात करतात. हे सर्व ऐकायला एखाद्या आदर्शवादी जगासारखं वाटतं खरं, पण आपण वास्तवाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. माणसाचं जीवन नेहमीच अशा फ्लोमध्ये नसतं. बरोबर. जीवनात संकटे येतात, आजारपण येतं, अतीव दुःख वाट्याला येतं. अशा वेळी जपानी लोक स्वतःला कसे सावरतात? हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो. इथे आपल्याला पाश्चात्य आणि पूर्वेकडील मानसिकतेमधील अत्यंत मूलभूत फरक समजून घ्यावा लागेल. पाश्चात्य जगात लोगोथेरपी नावाची उपचार पद्धती आहे, जी विक्टर फ्रँकल यांनी शोधून काढली. हो, त्यांनी नाझी छळछावण्यांमधील भयानक अनुभव घेतल्यानंतर सांगितलं की माणसाला कोणत्याही संकटात तग धरून राहण्यासाठी एका अर्थाची किंवा उद्दिष्टाची गरज असते. लोगोथेरपी सांगते की ज्या व्यक्तीकडे जगण्याचे कारण आहे तो कोणत्याही परिस्थितीला सामोरा जाऊ शकतो. पण जपानमधील पद्धत यापेक्षा वेगळी कशी आहे? जपानमध्ये मोरिता थेरपी नावाची पद्धत आहे. पाश्चात्य मानसशास्त्रात आपण नेहमी नकारात्मक भावनांना दाबण्याचा किंवा नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. भीती वाटली तर ती घालवण्याचा अट्टाहास करतो. पण मोरिता थेरपी सांगते की भावना या आकाशात जाणाऱ्या ढगांसारख्या असतात. हवामान आपल्या नियंत्रणात नसतं, त्यामुळे तुम्ही तुमच्या भावनांचा पूर्णपणे स्वीकार करा. म्हणजे त्या भावनांसोबतच त्या क्षणी तुमच्या हातात जे काम आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. अगदी बरोबर. मोरिता थेरपीचा मूळ गाभा हा आहे की भावना कृती ठरवत नाहीत, तर कृतीतून नवीन भावना निर्माण होतात. हे खूपच प्रगल्भ आहे. म्हणजे मला बरं वाटत नाही म्हणून मी काम करणार नाही असं न म्हणता, मला बरं वाटत नाहीये हे मी स्वीकारतो, पण तरीही मी
आत्ता जे काम समोर आहे ते करणार. हो, आणि कृती करत राहिल्याने हळूहळू भावनाही स्थिर होतात. यातूनच त्यांची अफाट मानसिक लवचिकता दिसून येते. याच लवचिकतेचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे वाबीसाबी. हो, वाबीसाबी म्हणजे अपूर्णतेमध्ये, विनाशाकडे जाणाऱ्या गोष्टींमध्ये सौंदर्य शोधणे. पाश्चात्य जगाला सगळं कसं परफेक्ट आणि कायमस्वरूपी लागतं. ग्रीक आणि रोमन इमारती बघा, पण जपानमध्ये तसं नाही. ते लाकडाची मंदिरे बनवतात. तिथे इसे नावेचे एक मंदिर आहे, जे दर 20 वर्षांनी पूर्णपणे पाडून नव्याने बांधलं जातं. कारण बदल हाच निसर्गाचा नियम आहे, हे त्यांनी मान्य केलं आहे. एखादा चहाचा कप फुटला तर ते त्याला फेकून देत नाहीत, तर सोन्याच्या तारेने जोडतात. त्याला किंचुगी म्हणतात ना. त्या तड्यांमध्ये त्यांना एक वेगळाच इतिहास दिसतो. याच मानसिकतेमुळे ते प्रत्येक क्षणाची किंमत जाणतात. त्यांची आणखी एक संकल्पना आहे, इचिगो इचिए. ज्याचा अर्थ आहे हा क्षण पुन्हा कधीच येणार नाही. जे आहे ते आत्ता आहे. आणि नसीम तालेब यांच्या अँटी फ्रॅजिलिटी संकल्पनेचा उल्लेख इथे महत्वाचा ठरतो. लवचिकता म्हणजे संकटातून पूर्ववत होणे. पण अँटी फ्रॅजिलिटी म्हणजे धक्क्यातून अधिक मजबूत होऊन बाहेर पडणे. जसा ग्रीक पुराणातला हायड्रा राक्षस, एक डोकं कापलं की 2 उगवायची. अगदी तसंच जपानी लोक भूकंप किंवा सुनामीतून केवळ सावरत नाहीत, तर त्यातून धडा घेऊन आपली व्यवस्था अधिक बळकट करतात. तर मग ह्या सर्व विश्लेषणाचा अर्थ काय निघतो? इकिगाई ही अशी कोणतीही वस्तू नाही जी इंटरनेटवर 4 वर्तुळे रेखाटून सापडेल. इकिगाई ही जगायची असते. हो, ओगिमी गावाच्या ज्येष्ठांनी काही नियम दिले आहेत. नेहमी कार्यरत रहा, आयुष्यात घाई करू नका, पोट फक्त 80% भरा, चांगल्या मित्रांच्या सहवासात रहा, रोज थोडा व्यायाम करा, हसतमुख रहा, निसर्गाच्या सानिध्यात जा, भूतकाळाचा पश्चाताप न करता आजच्या क्षणात जगा आणि स्वतःच्या इकिगाईचा पाठपुरावा करा. हे सर्व नियम जीवन बदलणारे आहेत. पण या चर्चेच्या शेवटी आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करूया. कोणता विचार? आपण आधुनिक जगातले लोक जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी रात्रंदिवस धडपडत असतो. पण काय माहीत, जीवनाचा अर्थ शोधण्याची ही सततची धावपळच आपल्याला आजच्या क्षणातील खरा आनंद अनुभवण्यापासून रोखत असेल. अरे वा! कदाचित हा शोध थांबवणे आणि आजच्या क्षणाचा शांतपणे स्वीकार करणे हाच इकिगाई गवसण्याचा पहिला मार्ग असेल. खरंच, कधीकधी शोध थांबवल्यावर जे डोळ्यांसमोर असतं ते स्पष्ट दिसायला लागतं. आपण या विचारावर नक्कीच मनन करायला हवा. हो, नक्कीच. आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबवत आहोत. त्या व्हायरल झालेल्या वेन डायग्रामला विसरून जा आणि उद्या सकाळी जाणवणाऱ्या त्या पहिल्या उबदार किरणांमध्ये स्वतःची इकिगाई अनुभवायला सुरुवात करा. भेटूया पुढच्या विश्लेषणात.